यावेळेस आपण निर्गमाचं पुस्तक याच्या 40व्या अध्यायाकडे कृपया वळूया. निर्गमाचं पुस्तक 40वा अध्याय, त्याचं 34 पासून तर 38 पर्यंतची वचनं मी आपणासमोर वाचतो. निर्गमाचं पुस्तक 40वा अध्याय 34 पासून 38 पर्यंतची वचने. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला, म्हणून मोशेला आज प्रवेश करिता येईना. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत, आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत. तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राहील आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. त्याचबरोबर आपण आणखीन एक वचन वाचूया. माझ्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक याच्या 6व्या अध्यायाकडे कृपया वळावं. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्यातील वचन 3 आपण वाचूया. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे. पुढचा भाग आपण वाचणार नाही. या 2 ठिकाणी आपण परमेश्वर उत्पत्ती 6:6 मध्ये म्हणतो की मनुष्य भ्रांत झाला आहे आणि मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्व काळ सत्ता राहणार नाही. माझ्या आत्म्याची सर्व काळ सत्ता राहणार नाही. आणि निर्गमाच्या 40व्या अध्यायामध्ये आपण परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं गौरव इस्रायल लोकांच्या बरोबर त्याचं प्रेझन्स, त्याचं सानिध्य भौतिक स्वरूपामध्ये, त्याचं गौरव त्यांनी त्या दर्शन मंडपावरती किंवा निवास मंडपावरती पाहिल्याचं आपणास आढळते. देवाने माणसाला जे बनवलं, आपल्या प्रतिमेत सारखं बनवलं आणि माणसाच्या वरती देवाची विशेष प्रीती आणि देवाची विशेष अशी मेहर नजर असलेली किंवा कृपा झालेली आपणास देवाच्या वचनामध्ये पाहावयास मिळते. कारण मनुष्याला देवाने आपल्या प्रतिमेचं एका विशेष उद्देशास्तव देवाने माणसाला निर्माण केले होते. आणि परमेश्वराची इच्छा की त्याने माणसाच्या बरोबर जवळची सहभागिता ठेवावी. परमेश्वराची ही मनोकामना की माणसाच्या बरोबर त्याची संगती अशी असावी की माणसाने तिच्या जवळ असावं आणि देवाला माणसाला रोज भेटता यावं, अशी परमेश्वराची माणसाच्या विषयी गौरवी योजना होती. पण माणसाने पाप केल्यामुळे, मनुष्यामध्ये पाप आल्यामुळे मनुष्य देवाच्या पासून दूर गेला. परंतु देवापासून माणूस दूर जाऊन देखील परमेश्वर देवाने माणसाला काही सोडलं नाही. देवाने माणसाचा नाद सोडला नाही. कारण त्याची प्रीती जी आहे ती एकतर्फी होती आणि त्याची प्रीती जी आहे विश्वसनीय किंवा जिच्यावर आपण विसंबून राहू शकतो, अशी परमेश्वराची प्रीती आपणास पाहावयास मिळते. माणसाने पाप केल्यानंतर देखील देवाने माणसाकरता जे काही केलं, ज्या काही अद्भुत गोष्टी केल्या, त्याचं बारकाईने आपण अवलोकन केल्यास आपणास असं सहज लक्षात येते की परमेश्वराच्या प्रीतीला सीमा नाही, परमेश्वराच्या प्रीतीला मर्यादा नाही. आपला देव जो आहे खरोखर आपल्यावरती प्रीती करणारा परमेश्वर आहे. सैतान आणि त्याची भूतावळ, त्याच्याबरोबरचे पतित दूत ज्यावेळेस त्यांनी देवाच्या विरोधामध्ये बंड केलं, त्यावेळेस परमेश्वराने त्यांच्याकरता न्याय जो आहे तो नेमून ठेवला. त्यांच्याकरता नरक देवाने निर्माण केला असं बायबल म्हणते. पण माणसाने पाप केल्यानंतर देखील देवाने माणसाच्या प्रती आपली प्रीती करणं हे थांबवलं नाही आणि माणसाच्या करता तारणाची योजना देवाने राखली आणि देवाने त्या तारणाच्या योजनेची पूर्तता योग्य समय केली हे आपणास पाहावयास मिळते. त्याचाच एक भाग म्हणून देवाने इस्रायल राष्ट्राला निवडलं. देवाने
याकोबाच्या 12 वंशातून इस्रायल राष्ट्र पुढे आणलं आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जगामध्ये पाठवण्याची योजना देवाने केली. त्याच्याही आधी परमेश्वर देवाने अब्राहमाला पाचारण केलं आणि जणू काय परमेश्वराने जी काही त्याची योजना आखली होती खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात देवाने केल्याचं आम्हाला आढळते. अर्थात माणसाने पाप केल्यानंतरच परमेश्वराची योजना जी आहे देवाने कार्यान्वित केली. पण दृश्य स्वरूपामध्ये अब्राहमाच्या पाचारणामध्ये देवाने जे अब्राहमाला आशीर्वाद दिले, जे काही देवाने अब्राहमाला अभिवचन दिली, त्यामध्ये आम्हाला खूप स्पष्टता आणि देवाची प्रीती आम्हाला जवळून पूर्ण मानव जातीवरती पाहावयास मिळते. इस्रायल लोक मिस्रातून ज्यावेळेस बाहेर निघाले, ज्यावेळेस त्यांनी तांबडा समुद्र पार केला, त्यावेळेस देवाने परमेश्वराने थोर परमेश्वर देवाने त्यांच्याकरता निवास मंडपाची किंवा दर्शन मंडपाची, त्याला इंग्लिशमध्ये टॅबरनॅकल म्हणतात, देवाने त्याची व्यवस्था जी आहे लावून दिली, यासाठी की परमेश्वराला त्याच्या लोकांच्या बरोबर अहोरात्र राहता यावं, त्यांच्यामध्ये त्याची वस्ती असावी. देवाची प्रीती जी आहे किती आघाद आहे, देवाची ही योजना जी आहे ती किती गौरवी आहे हे आपणास पाहावयास मिळते. निवास मंडप किंवा याला सभा मंडप आपण म्हणतो, ती देवाने अशी जागा केली होती जिथे देव वस्ती करणार होता. परमेश्वर देव माणसाच्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावरती अर्पण केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जे पुनरुत्थान झालं, तोपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये देवाने निवासस्थान केलं नव्हतं. तर परमेश्वर देव सभा मंडपातून, दर्शन मंडपातून, नंतर मंदिरातून लोकांना दर्शन देत होता आणि बऱ्याचदा परमेश्वर लोकांना भेटला, त्याचं वचन त्यांच्याकडे आलं, हे आपणास देवाच्या वचनातून पाहावयास मिळते. परमेश्वराने हे जे निवास मंडप त्यांच्याकरता निर्माण केलं होतं किंवा त्यांच्याकरता त्याची योजना आखून दिली होती, हे निवास मंडप जे आहे हे टेम्पररी किंवा ही तात्पुरती अशी देवाची योजना होती. निवासस्थान, दर्शन मंडप देवाने इस्रायल लोकांच्या करता जोपर्यंत त्यांना कायम स्वरूपी आराधनेचं ठिकाण निर्माण होत नाही किंवा प्राप्त होत नाही, जोपर्यंत मंदिराची बांधणी होत नाही, तोपर्यंत देव दर्शन मंडपातून त्यांना दर्शन देत होता. दॅट वॉज अ टेम्पररी हाऊस ऑफ गॉड. आणि हे जे दर्शन मंडप जे आहे त्याची रचना जी देवाने त्यांना करावयास सांगितली, त्यातून आपणास हे स्पष्टपणे पाहावयास मिळते देवाच्या पावित्र्याविषयी, देवाच्या नेटकेपणाविषयी. आपला देव अव्यवस्थेचा देव नाही, देव कुठे राहत नाही, तर देवाचं दर्शन जे आहे एका ठराविक स्थितीमध्ये, ठराविक परिस्थितीमध्ये देव त्याच्या लोकांना देतो, हे देवाच्या वचनातून आपणास पाहावयास मिळते. त्या लोकांना दर्शन मंडपाच्या माध्यमातून त्यांना पापाची भयंकरता, ग्रॅव्हिटी ऑफ सिनफुलनेस ही त्यांना पाहावयास मिळते किंवा त्यांना पाहावयास मिळत होती. त्याचबरोबर देवाच्या पावित्र्याची प्रखरता, द इंटेन्सिटी ऑफ गॉड्स होलीनेस, देवाच्या पावित्र्याची प्रखरता ही देखील इस्रायल लोकांना जवळून पाहावयास मिळत होती. परमेश्वर देव जो आहे त्यांच्या बरोबर त्या सभास्थानातून, ज्या निवास मंडपातून वस्ती करून होता, त्याचं मुख्य कारण म्हणजे जर आपण निर्गम अध्याय 40 त्याचं जे 38 वचन जर आपण वाचलं, तिथे असं म्हटलंय, परमेश्वराचं मेघ दिवसा निवास मंडपावर राहील आणि रात्री त्यात अग्नी असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. रात्रंदिवस परमेश्वराचं सानिध्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये राऊंड द क्लॉक म्हणतो, रात्रंदिवस 24 तास त्यांना परमेश्वराचं प्रेझेन्स इस्रायलाच्या घराच्या दृष्टीस ते पडत होते. त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव होतं, त्या ठिकाणी परमेश्वराचं नाव होतं. वचन 34 मध्ये म्हटलंय, मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. त्या ठिकाणी परमेश्वराचं सानिध्य होतं, त्या ठिकाणी परमेश्वराचं नाव होतं, त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव होतं. यहोवा देवाचं सानिध्य, त्याचं गौरव त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये होतं आणि देव त्यांना
त्याच्या प्रेझन्स मधून, केवळ त्याचं प्रेझन्स जे आहे, त्याचं सानिध्य जे आहे, ते केवळ ते पाहत नव्हते, तर परमेश्वर त्यांना त्याच्याद्वारे डायरेक्शन देत होता. परमेश्वर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जणू काय दिशा देत होता. वचन 36 मध्ये म्हटलंय, इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ वर जाई, तेव्हा ते कूच करीत. परमेश्वराचं सानिध्य त्यांना दिशा देणारं सानिध्य होतं. परमेश्वराचं प्रेझन्स जे आहे, त्यांना पुढे काय करायचं, कधी त्यांनी मुक्काम करायचा आणि कधी त्यांनी कूच करायची, हे त्यांना परमेश्वर देव मार्गदर्शन करत होता. त्याच्या सानिध्यातून, त्या निवास मंडपातून परमेश्वर त्यांना मार्गदर्शन करत होता. आणि जर आपण लेवीच्या पहिल्या अध्यायात जर गेलात, तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनाची सुरुवात जी आहे, पहिल्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती अशी होते, परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारली. परमेश्वर देव दर्शन मंडपातून लोकांच्या बरोबर बोलत देखील होता. देवाचं त्यांच्यातील सानिध्य जे होतं, त्याच्याद्वारे जसं आपण देवाच्या पवित्र वचनातून पाहिले, परमेश्वराचं प्रेझन्स जे त्यांच्याबरोबर होतं, ते काही विशिष्ट काळ करता किंवा टाइम करता नव्हतं, तर ते रात्रंदिवस होतं. त्याचं गौरव त्यांच्याबरोबर रात्रंदिवस होते, त्याचे नाव त्यांच्याबरोबर होते. तो त्यांना मार्गदर्शन करत होता. त्यांना समजेल अशा प्रकारे त्यांना तो मार्गदर्शन करत होता. आणि एवढंच नव्हे, तर परमेश्वर देव जो आहे, त्यांच्या बरोबर बोलत होता. प्रियांनो, माणसाच्या करता देवाने दिलेलं हे खूप मोठं प्रिव्हिलेज आहे. प्रिव्हिलेजला योग्य मराठी शब्द तो त्याला असं म्हणतात, हा एक मोठा विशेष अधिकार आहे. परमेश्वर देव स्वर्गामध्ये विराजमान आहे. स्वर्ग जे आहे ते त्याचं सिंहासन आहे. पण माणसाला त्याचबरोबर स्वर्गात राहणाऱ्या देवाचं सानिध्य, त्याचं अस्तित्व, त्याचं गौरव, त्याचं मार्गदर्शन, त्याचा आवाज पृथ्वी तलावरती बसून ऐकायला मिळतो, पाहावायला मिळतो, अनुभवायला मिळतो. देवाची फेलोशिप, देवाची संगती माणसाला या जगामध्ये प्राप्त होते. की देवाची माणसाच्या वरती अतिशय थोर अशी कृपा आणि थोर अशी दया देवाची आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. आणि मग जसं आधी म्हटलं, सुरुवातीला म्हटलं, परमेश्वराची प्रीती जी आहे आमच्यावरती जी आहे, ती त्यातून व्यक्त होते. द गॉड ऑफ इस्रायल, इस्रायलचा परमेश्वर थोर देव जे आहे, याच्या मनामध्ये उत्कट इच्छा आहे. त्याला वाटतं की आपल्या बरोबर त्याने साथ करावं. त्याला असं वाटतं की आपण त्याचं गौरव पाहावं. त्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याला असं वाटतं की त्याने त्याच्या बरोबर आपण बोलावं. देवाला सारं काही वाटतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण परमेश्वराची ही जी गौरवी योजना जी आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतः राहत नाही. आणि आपण आपल्या देवापासून, आपल्या सगळ्या कृत्यांच्यामुळे आपण स्वतःला देवापासून दूर करतो. जसं आदामाने हवेने देवाच्या विरोधामध्ये पाप केलं. त्या एदेन बागेमध्ये परमेश्वर देव त्यांना भेटावास येत होता. काही कमी त्यांच्याकरता तिथे नव्हते. पण त्यांनी पाप करून ते देवाच्या सानिध्यापासून दूर गेले. ते देवाच्या सानिध्यापासून दूर गेले. परमेश्वराची आपल्यावरची जी प्रीती जी आहे, देवाच्या त्याच्या एकंदर कृतीतून स्पष्टपणे व्यक्त होते. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये आपण असं वाचतो की देवाची प्रीती, देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं करून त्याची आमच्यावरची जी प्रीती जी आहे देवाने व्यक्त केली. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो की देवाने माणसाला आशीर्वाद दिला. त्याने कुठल्या देवदूतांना आशीर्वाद दिल्याचं आम्हाला देवाच्या वचनात कुठे आढळत नाही. त्याने माणसाला आशीर्वाद दिला. त्याने माणसाला आशीर्वाद या करता दिला कारण माणसाच्या वरती देवाची प्रीती होती. केवळ आशीर्वाद दिला एवढंच तिथे थांबत नाही, तर उत्पत्ती 28 मध्ये असं म्हटलंय, त्याने आम्हाला अधिकार देखील दिला. पृथ्वीवरती त्याने आम्हाला अधिकार दिला. ही गेव अस अथॉरिटी, ही मेड अस अकॉर्डिंग टू हिज इमेज, ही ब्लेस्ड अस, ही गेव अस अथॉरिटी. आणि 1 कोरिन्थीच्या 4 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये
पॉल खूप सुंदर तिने असं म्हणतो, तो म्हणतो की प्राप्त झाले नाही असं काय तुमच्या जवळ आहे, जे काही आपल्या जवळ आहे, जे काही आम्हाला मिळालं आहे ते देवाने सारं काही देवाने आमच्या करता केल्या. अगदी पृथ्वीची निर्मिती जर आपण पाहिली, तिची संरचना आपण जर पाहिली, तिची जडणघडण जर आपण पाहिली, तरी देखील त्यामध्ये देखील देवाची आपल्यावरची प्रीती जी आहे ती आम्हाला स्पष्टपणे देवाच्या वचनातून पाहावयास मिळते. आणि प्रियानं, देवाची योजना तिथेच थांबत नाही, तिथेच थांबत नाही. आपण जे आता पाहिलं ते इस्रायल लोकांच्या संदर्भामध्ये विशेष करून त्याचा उल्लेख आपल्यास आढळतो. पण तीच गोष्ट जी इस्रायल लोकांच्यासाठी देवाने केली, तीच गोष्ट देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये, देवाने त्याच्या एकुलत्या पुत्राच्या मध्ये तुम्ही आणि मी जे परराष्ट्रीय, जे आपण पापामध्ये जन्मलेले, जे आपण विदेशी होतो, ज्या आपला इस्रायलाच्या लोकांच्या बरोबर देवाने जो करार केला होता, त्यांच्यावर आपला काहीच संबंध नव्हता, त्या आपल्या बरोबर देखील देवाने अशीच कृती केली. देवाला आपल्या बरोबर देखील संगती ठेवायची होती आणि म्हणूनच त्याने आपला पुत्र दिला. जे काही देवाने इस्रायल लोकांच्या करता केलं, जे काही देवाने त्यांच्या बाबतीमध्ये केलं, अगदी त्याच प्रकारे ख्रिस्त येशूच्या मध्ये त्याने आमच्यावरती प्रीती करून तो आमच्यामध्ये निवासस्थान झाला. योनाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हटलंय, शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, द वर्ड बिकेम फ्लेश अँड टॅबरनॅकल्ड अमॉंगस्ट अस. शब्द देही झाला आणि जणू काय तो आमच्यामध्ये तो निवास मंडप झाला. त्याने आपल्यामध्ये त्याचं नाव ठेवलं, त्याने त्याचं नाव आम्हाला दिले, त्याने त्याचं गौरव जे आहे आपणास दाखविले. प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे आपण जसं पाहतो तस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण देवाचं गौरव आपण पाहतो. तो म्हणाला की ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले, त्याने पित्याचं गौरव तुम्हाला आणि मला प्रगट केला. तो आम्हाला डायरेक्शन देतो. ज्यावेळेस आपण त्याच्या बरोबर असतो, त्याच्यामध्ये आमचं जीवन असते, त्यावेळेस आम्ही काय करावे आणि काय करू नये याविषयी परमेश्वर देव आम्हाला मार्गदर्शन करतो. ही गिव्स डायरेक्शन टू अस इन आवर लाईफ. काय करावं काय करू नये हे आम्हाला समजेल अशा प्रकारे देव आम्हाला स्पष्टपणे सांगतो. देव आमच्या बरोबर बोलतो. ज्या प्रकारे निवास मंडपामधून परमेश्वर देव मोशेशी बोलत, त्याचप्रमाणे परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये देखील तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर बोलतो. त्यातून देवाची प्रीती जी आमच्यावरती जी आहे ती व्यक्त होते. देवाची जी आपल्या बरोबर संगती ठेवण्याची त्याची जी इच्छा आहे ती आम्हाला स्पष्टपणे प्रगट होते. आपण एक वचन वाचूया. आपल्याकडे 2-3 मिनिटाचा समय आहे, त्यामध्ये आपण एक वचन वाचूया. जर आपण योहानाचं शुभवर्तमान याच्यामध्ये जर गेला, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्यातील वचन 23 आपण वाचूया. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 14 वर्स 23. तिथे असं म्हटलंय, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल, जो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील, आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. वचन 24 मध्ये म्हटलंय, ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. परमेश्वर थोर देव आम्हाला अभिवचन देतो. जर आम्ही आपल्या प्रभूच्या मध्ये राहिलो, जर आपण त्याच्यावरती प्रीती केली, जर आपण त्याच्या आज्ञेत जर आपण राहिलो, तर पिता आपल्यावरती प्रीती करेल. आपण विदेशी, आपण परराष्ट्रीय, आपण बेसुंती, पण देव पिता त्याच्या पुत्रामुळे आमच्यावरती प्रीती करेल. जर आपण प्रभू येशूच्या वरती प्रीती केली, त्याच्या आज्ञेत राहिलो. आणि तिथे असं म्हटलंय,
तो येऊन आमच्यामध्ये वस्ती करेल. आपलं तारण होते त्यावेळेस ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते की आपण देवाचे होतो आणि परमेश्वर थोर देव आपल्या हृदयामध्ये वस्ती करतो. तो आम्हाला टाकत नाही, तो आम्हाला सोडत नाही. पण बऱ्याचदा ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञात राहत नाही त्यावेळेस या संगतीमध्ये तो आम्हाला सोडत नाही. पण आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो आणि खिन्न केल्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही ड्राय होऊन जातो. आम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकायला मिळत नाही. आम्हाला देवाचं गौरव पाहता येत नाही. देव आमच्या बरोबर आहे हे आम्हाला आम्हाला अनुभव करता येत नाही. त्याचा आवाज आम्हाला ऐकता येत नाही. कारण की देवाचं वास्तव्य, देवाचं प्रेझन्स कुठंही होत नाही. जसं आपण थोडक्यामध्ये पाहिलं, देवाच्या योजनेप्रमाणे ज्यावेळेस मोशेने निवास मंडप केला, ज्यावेळेस त्याने त्याचं समर्पण केलं, त्यावेळेसच देवाचं गौरव निवास मंडपावरती, दर्शन मंडपावरती उतरलं. दयासनावरती देवाचं गौरव त्यांना पाहता आलं, त्याचा आवाज त्यांना ऐकता आला. तीच गोष्ट शलोमोनाच्या मंदिराच्या बाबतीत देखील आम्हाला पाहावयास मिळते. शलोमोनाने मंदिराचं समर्पण केलं, पण जोपर्यंत देवाचे लोक देवाच्या बरोबर प्रामाणिक होते, जोपर्यंत देवाचे लोक त्याच्या आज्ञा पाळत होते, त्याच्यावर प्रीती करत होते, तोपर्यंत देवाचं गौरव मंदिरामध्ये होतं. नंतर मंदिरातून गौरव जे निघून गेलं, तोच देव, आपला देव आपल्या बाबतीत देखील खरंच आहे. आपलं हृदय त्याने आपलं निवासस्थान केलंय. तो आमच्यामध्ये आहे खरा, परंतु त्याच्याकरता तो आम्हाला म्हणतो आम्हाला त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. प्रभू आपण सहाय्य करो. या वचनातून प्रभू आम्हाला बोध करो.